जर तुम्ही सुद्धा रेल्वेने प्रवास करता आणि IRCTC वर तिकीट बुक करताना वैतागले असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। येत्या 15 जुलै पासून म्हणजेच रेल्वे तिकीट बुकिंगची संपूर्ण सिस्टीम बदलणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः घोषणा केली की 15 जुलै पासून प्रवाशांसाठी संपूर्णपणे नवीन, अत्याधुनिक आणि सुपरफास्ट वेबसाईट सुरू होते। आता तात्काळ तिकीट बुक करताना वेबसाईट हँग होणार नाही, पण हा अचानक बदल का केला जातोय? तर नुकतंच जयपूरमधील एका कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी तक्रार केली की सर, सकाळी 11 वाजता तात्काळ तिकीट बुक करताना वेबसाईट इतकी हँग होते की तिकीट बुकच होत नाही, कॅप्चा कोड लोड होत नाही आणि पैसे कट होतात पण तिकीट मिळतच नाही। विद्यार्थ्यांची हीच समस्या ऐकून रेल्वे मंत्र्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि आता आपल्या सर्वांसाठी 15 जुलैला नवीन सिस्टीम लाईव्ह होणार आहे। चला तर मग पाहूया या नवीन वेबसाईट मध्ये आपल्याला काय काय नवीन पाहायला मिळतंय। पहिलं, सुपरफास्ट स्पीड। नवीन सिस्टममुळे आता एका मिनिटात तब्बल 1.5 लाख तिकिटे बुक करता येतील, म्हणजे बुकिंगचा स्पीड दुप्पट तिप्पट होणार आहे। दुसरं, नो कॅप्चा एरर। तात्काळ बुकिंगच्या वेळी जो कॅप्चा कोड अडकायचा तो प्रॉब्लेम आता पूर्णपणे सॉल्व्ह होईल। तिसरं, पेमेंट फेल्युअर नाही। बऱ्याचदा पैसे बँक खात्यातून कट व्हायचे पण तिकीट बुक व्हायचं नाही। आता पेमेंट गेटवे अधिक सुरक्षित आणि वेगवान केले गेले। आणि चौथं, भाड्याचे कॅलेंडर म्हणजे फेअर कॅलेंडर। तिकीट बुक करण्यापूर्वी तुम्हाला वेगवेगळ्या तारखांचे भाडे स्क्रीनवर सहज दिसेल, ज्यामुळे स्वस्त तिकीट शोधणे सोपं होईल। वेबसाईट सोबतच रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांना रेल1 या नवीन AI वर आधारित सुपर ॲपचा वापर करण्याचा सल्ला दिलाय। या ॲपची वैशिष्ट्य म्हणजे तुमची वेटिंग लिस्ट किती टक्के कन्फर्म होऊ शकते हे ॲप तुम्हाला आधीच सांगू शकते। तर मित्रांनो, 15 जुलै पासून तिकीट बुकिंगचा तुमचा अनुभव बदलणार आहे। तुम्हाला रेल्वेचा हा निर्णय कसा वाटला? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा।